मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या जीवा अंतीचा फोटो आता हातात घेते आणि हातामध्ये लायटर घेऊन लगेचच ती जीवाचा तो फोटो जाळून टाकण्याचा प्रयत्न करते, कारण आता तिला जीवाची एकही आठवण तिच्या बरोबर नको असते। तेवढ्यातच काही न कळायच्या आत आता मानिनी ही तेथे येते, काव्याच्या हातातून तो फोटो ओढून घेते आणि लगेचच तो विझवण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवाचा फोटो आता पूर्णपणे जळून गेलेला असतो, त्याचा चेहराच दिसेनासा होतो। तेव्हा काव्या हा सगळा प्रकार पाहून आता खूपच घाबरते। ती म्हणते, आई मी असं म्हणून ती तिची बाजू मांडणार तितक्यातच मानिनी सनकन 2-3 कानाखाली मारते। मग आता काव्य ही धक्क्यानेच मानिनीकडे बघत बसते। त्यावेळी आई म्हणायचं नाही, हा अजिबात आई म्हणायचं नाही, कारण मला आई म्हणण्याचा हक्क तू कधीच गमावून बसली आहेस, असं रागात मानिनी काव्याला सांगते। मग आता काव्याला आठवतं की जेव्हा मानिनी काकूनेच मला स्वतःला त्यांना आई म्हणायला सांगितलं होतं आणि तेव्हा मी आई म्हणाले होते आणि आज अचानक यांनी हा हक्क सुद्धा काढून घेतला। तर मानिनी आता खूपच संतापलेली असते। ती अगोदर दरवाजा बंद करून घेते आणि काव्याकडे रागारागात तावातावाने येत पुन्हा तिला म्हणते, काय ग, मी तुझी आई व्हावं या लायकीचीच नाही आहेस तू। अगं माझ्या पार्थची तर धड बायको सुद्धा होऊ शकत नाही आहेस तू, आणि तू आई व मुलीचं नातं नक्की काय निभावणार आहेस? तेव्हा काव्य आता विचारते, काय बोलताय काय आई तुम्ही हे? मग लगेचच मानिनी म्हणते की हे खूप अगोदर बोलायला हवं होतं अगं मी, पण तू मनात एक आणि ओठांवर एक अशी मुलगी आहेस ना। मी तुला पुन्हा पुन्हा विचारलं होतं काव्या, अगं तुझ्या मनात काही आहे का? तू बोल, मी समजून घेईल, तू फक्त स्पष्टपणे बोल। परंतु नाही अगं, आज सकाळी मी तुला विचारलं ग, तेव्हाही काही बोलली नाहीस तू। तेव्हा काव्य आता खूप रडत असते आणि म्हणते, काय बोलू मी, काय बोलू, कारण बोलण्यासारखं काही नाहीच आहे। अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विचारलं होतं तेव्हा खरं काय तेच मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि हो मी मान्य करते लग्ना अगोदर माझ्या मनात एक मुलगा होता, पण आता तसं काही नाही, हे तो माझा भूतकाळ होता आणि माझा भूतकाळ मी केव्हाच मागे सारलाय काकू। तेव्हा मानिनी अजूनच आरडाओरडा करते आणि विचारते, अगं काय किती खोटं बोलशी, अगं नक्की कोणत्या दगडाची बनली आहेस ग तू, आणि भूतकाळ पुसून टाकलाय म्हणे, खोटारडी कुठली, आता गप्प बस नाही तर पुन्हा एकदा मुस्काट फोडेन मी तुझं, असं म्हणून काव्याला अक्षरशः आता मानिनीने वेठीसच धरलेलं असतं। आता काव्य आणि मानिनी दोघेही रडू लागतात। मानिनी म्हणते, अगं खूप म्हणजे खूप विश्वास ठेवला ग मी, पण मला आता समजलंय की पार्थच्या पाठीमागे तुझं अफेअर ना अजून सुरू आहे। हे ऐकून आता काव्याला जबरदस्त असा हादराच बसतो। काव्या आता मानिनीकडे अगदी धक्क्याने बघत असते आणि म्हणते, नाही काकू असं काही नाहीये, खरंच तुमचा ना खरंच काहीतरी गैरसमज होतोय। तेव्हा मानिनी आता चवताळूनच म्हणते, चूप, एकदम चूप, आणि आता जर तू गप्प बसली नाहीस ना तर मी काय करेन ना माझा नेम नाही, आणि मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता ग काव्या। अगं मागच्या वेळी मी तुला एवढं बोलले, त्याचं गिल्ट घेतलं, तुझी माफी सुद्धा मागितली, अगं मी विश्वास ठेवला खरंच काव्या तुझ्यावर, पण तू काय केलंस काव्या, तू तर अगदी विश्वासघातच केलास ग, आणि फक्त माझा नाही तर तू माझ्या पार्थचा सुद्धा विश्वासघात केलाय। मग काव्य अगदी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते, कसं सांगू मी तुम्हाला काकू, अहो कसं सांगू मी, असं काही नाहीये, जरा विश्वास ठेवा ना माझ्यावर। मग आता काव्याचं बोलणं ऐकून न घेता मानिनी पुन्हा पुन्हा म्हणू लागते, अगं तुला खरंच काही वाटत नाहीये, कारण तू एका पाठीमागून एक खोटंच बोलत चाललीयस आणि अगदी नजरेला नजर देऊन खोटं बोलतीयस ग, कमाल आहे बाई तुझी, असं म्हणून अगदी वेड्यासारखं मानिनी काव्यावर आरोप करू लागते। तर काव्यालाच आता कशा पद्धतीने या मानिनीला समजावं कळत नसतं। त्यानंतर मानिनी म्हणते, अगं घरातून म्हणाली होती की मी लायब्ररीमध्ये जातीयेस, अगं गेली तर गेली कॅफेमध्ये, आणि तिथे तो तुझा शी बाबा मला तर आता बोलवत सुद्धा नाहीये। मग आता काव्य अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते, खरं बोलतीये काकू, मी ना तेथे कॅफेमध्ये अनिशाची वाट बघत होते आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जरा, मी तुम्हाला फोन लावून देते, वाटलं तर तुम्ही अनिशा बरोबर बोला, तिच्यावर विश्वास तरी बसेल ना तुमचा। मग मानिनी रागातच विचारते, अगं तिला पडवून ठेवलं असेल ना मग तू, कारण तुझी मैत्रीण आहे ना ती, मग ती तर तुझ्याच होला हो करणार। मग आता काव्य धक्क्यानेच म्हणते, अहो काकू असं का बोलताय तुम्ही,
अहो खरंच तुमचा गैरसमज झालाय आणि मी असं काय केल्याने तुमचा गैरसमजसुद्धा दूर होणार आहे. तेव्हा मानिनी अजूनच जोरात ओरडते आणि म्हणते की गैरसमज झाला होता आणि आता मला पुराव्यानिशी समजतंय की तू पार्थची ना फसवणूक करतीयेस. का ग काव्या, का माझ्या मुलाला फसवतीयेस? असा जाबाता मानिनी काव्याला विचारते. अगं पार्थला बिचाऱ्याला हे जर समजलं ना तर तो बिचारा ना फक्त आणि फक्त स्वतःला त्रास करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा ना तो तुला एका शब्दाने सुद्धा कधी बोलणार नाही. मग आता मानिनी थेट प्रश्नच तिला विचारते. अगं काव्या, माझ्या मुलाला तू जर अशा जखमाच देत होतीस आणि देणार होतीस तर का राहिली या घरात? जेव्हा लग्न करून आलीस तेव्हाच मला सांगायचं ना. माझं बाहेर लफडं आहे, मला नाही राहायचं तुमच्या मुलाबरोबर. मी तुला नक्कीच म्हटलं असतं की आल्या पावली पुन्हा जा म्हणून. अगं खरंच मी नसतं ठेवून घेतलं तुला. मग का राहिलीस सांग बरं? तुला पार्थची फसवणूक करायची होती का? की तुला त्रासच द्यायचा होता माझ्या पार्थला? की जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा सूड उगवतीयस तू? बोल ना बोल, असं म्हणून मानिनी एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून काव्याला अक्षरशः गोंधळात टाकते. तेव्हा काव्य आपले डोळे बंद करून घेते आणि मानिनीने असले आरोप केल्यानंतर आता तिलाच प्रचंड असा धक्का बसतो आणि ती मानिनीकडे आता धक्क्यानेच बघते. काव्या आता रडकुंडीला येते, रडत असते आणि म्हणते, मी माझ्या आईबाबांची ना शपथ घेऊन सांगते काकू, कारण पार्थ किती चांगले आहेत ना हे मला माहीत आहे आणि आमचं लग्न झाल्यापासनं कधीच त्यांचं वाईट व्हावं असा विचार मी कधीच केला नाही. मग आता मानिनी म्हणते, मग मला हे सांग, असं बाहेर जाऊन त्या मुलाला भेटतेस, तुझं त्या मुलाबरोबर अफेअर वगैरे सुरू आहे, यातून काय चांगलं होतंय ग माझ्या पार्थचं? कारण पार्थ तर चांगला मुलगा आहे असं तू म्हणतीयेस आणि त्याच्या वाईटाचा विचारसुद्धा तू करत नाहीयेस आणि असंही तू म्हणतीयेस. मग मला सांग, तुमचं जे ते ट्विन घड्याळ होतं त्यात बरोबर पार्थचं घड्याळ कसं फोडलंस ग तू? मग आता काव्याला जबरदस्त असा धक्काच बसतो. तेव्हा मानिनी म्हणते, कर विचार आता, कर कर. तेव्हा तू तुझ्या घरी मोदक द्यायला निघाली होतीस तेव्हा पार्थ म्हणत होता तुला, मी येऊ का सोबत, मी येऊ का सोबत? पण तुला असं वाटतच नव्हतं की पार्थने तुझ्या सोबत यावं म्हणून. कारण का तर तुला बाहेर जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं असतं. अगं कॅफेमध्ये सरळ तुला त्या बॉयफ्रेंडने गुलाब दिला आणि तू खोटं खोटं इथे येऊन सांगते की अनिशाने दिला म्हणून. अगं इतकं एका पाठोपाठ खोटं बोलतीयेस तू, अगदी नजरेला नजर देऊन. म्हणजे जेव्हा तू बाहेर जाऊन बॉयफ्रेंडला भेटतेस आणि घरी येऊन माझ्या पार्थ समोर उभी राहतेस तेव्हा तुझ्या नजरेत जराही गिल्ट नसतं ग काव्या? एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी तू तुझं अफेअर कसं लपवू शकतेस ग? ते सुद्धा पार्थपासून आणि आमच्या सगळ्यांपासून. मग आता काव्य अक्षरशः वैतागलेली असते, कारण मानिनी एकापाठोपाठ जाब विचारून अक्षरशः तिला भांबावून सोडते. तिच्यावर खोटे नाटे सुनीताच्या सांगण्यावरून आरोप करते. मग काव्य वैतागून म्हणते, काकू अहो माझं थोडं ऐकून घ्या. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते गुलाब मला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर मला पार्थने दिलं होतं असं ती सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु मानिनी म्हणते, एक शब्द देखील बोलू नकोस हा आता. अगं मला तुझं ना काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, कारण तू किती छान बोलतेस ना हे मी पाहिलंय आता आणि अगदी अनुभवलंय सुद्धा. पण नाही, आता एकदा फसलीये मी, मला पुन्हा फसायचंच नाहीये. तेव्हा काव्याचा हात जोरात पकडत मानिनी तिला म्हणत असते की तू निघ या घरातनं, तू निघ या घरातनं, मला ना तुला बघायचं सुद्धा नाहीये, निघ निघ. मग काव्याला त्रास होऊ लागतो. मग तिचा आता संयमच सुटतो. तेव्हा ती खूप मोठ्याने म्हणते की काकू बास, असं म्हणून ती खूप रडू लागते आणि म्हणते, आता ना खूप ऐकून घेतलंय मी तुमचं. अहो मी म्हणाले ना, माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या ना. अहो गैरसमज झालाय तुमचा. तुमच्या डोळ्यांना जे दिसलं, तुमच्या कानांनी जे ऐकलं आणि त्यावरतीच विश्वास ठेवून पुढे जाताय तुम्ही. अहो तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या अर्थाने वळवताय काकू. अहो माझ्या मनात तसं काहीही नाहीये, माझ्या आयुष्यात कोणीही नाहीये. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय ना तेच आणि तेच सत्य आहे, कारण माझा त्या मुलाशी ना आता काडीचाही संबंध उरलेला नाहीये. अहो खरंच, असं ती पोटतिडकीने सांगते. मानिनी पुन्हा एकदा रागातच तिच्याकडे बघते. तेव्हा लगेचच आता मानिनी विचारते, मग
त्याने तुला गुलाब का दिला आणि तुम्ही दोघेही कॅफेत का भेटलात आणि भेटलात तर भेटलात त्याच टेबलवर बसलात ज्या टेबलवर तुम्ही दोघांनी तुमच्या दोघांचं नाव कोरून ठेवलंय। तेव्हा काव्याला आता ते सर्व प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जीवा हा तेथे आला होता आणि मी जेव्हा ते पुस्तक तेथे दुसरीकडे ठेवायला गेले त्याचवेळी ते फूल खाली पडणार होतं, परंतु जीवानेच ते पकडलं आणि माझ्या हातात दिलं आणि नेमकं हे सुनीताने किंवा मानिनीने पाहिलं असेल। तर आता काव्याला ते सगळं आठवल्यानंतर ती म्हणते आता मला सगळ्यांची लिंक लागली आहे। तुमच्या मैत्रिणीनेच तुमचे कान भरले ना, मग आता माझं ऐका काकू, तो मुलगा तेथे मला भेटायला आला नव्हता, तर तो तेथे ॲक्सिडेंटली आला होता आणि माझ्या पुस्तकात ऑलरेडी एक गुलाब होतं, ते माझ्या हातनं खाली पडलं होतं। जे गुलाब माझ्या हातनं खाली पडणार जे उचलून त्याने मला दिलं आणि ते देताना मी त्याला न पाहिलं आणि त्यानेही मला पाहिलं नव्हतं आणि आता राहिला प्रश्न, आम्ही दोघेही एका टेबलवर का बसलो होतो, तर त्याचा ना तिथल्या वेटरसने आम्हाला रिक्वेस्ट केली होती की टेबल रिकामा नाहीये, तुम्ही फक्त 2 मिनिटे इथे बसाल का। अहो एवढंच झालं होतं काकू। अहो दुरून तुमच्या मैत्रिणीने बघितलं आणि तुम्हाला येऊन लगेचच सांगितलं नक्की काय झालं ते, पण लगेचच तुमचा तिच्यावर विश्वास बसला, पण आमचा नाईलाज झाला म्हणून त्याला तेथे त्या टेबलवर बसावं लागलंय। हे त्यांनी नाही बघितलं, हे तुम्हाला त्यांनी नाही सांगितलं। तेव्हा लगेचच मानिनी म्हणते उगीचच आता सुनीताला बोलायची गरज नाहीये, तिने तुमच्या लग्नाच्या अगोदर सुद्धा तुमच्या दोघांना कॅफेमध्ये खूपदा बघितलंय आणि तुमच्यासारख्यानं अनेक मुलींना रोज अगदी तिच्या नजरेखालून जातात। मग तुमचं काय काय चालू असतं ना हे सुनीताला बरोबर माहीत असतं। काव्य विचारते म्हणजेच लग्ना अगोदर माझं अफेअर होतं हे सुद्धा तुम्हाला सुनीता काकूने सांगितलं। तेव्हा मानिनी म्हणते अगं तिने मला सांगितलं म्हणून तुझे गुन्हे लपत नाहीत अगं, आणि मग तू इतकी धुतल्या तांदळाची आहेस ना, तर मग पुरावे का तू जाळत होतीस, हा फोटो तू का जाळला सांग बरं, असं म्हणून रागातच आता मानिनी तिला जाब विचारते। काव्याकडे खरं तर या प्रश्नाचं उत्तर नसतं। मग मानिनी म्हणते आता मीच सांगते ना, मला कॅफेमध्ये पाहून तू खूप घाबरली होतीस आणि बिथरली होतीस, तुझी चोरी पकडली जाणार आहे, आता काहीही करून मी पुरावे सापडून राहणारच आणि हेच पुरावे माझ्या हाती लागू नयेत, मला सापडू नयेत म्हणून तू हा फोटो जाळत होतीस। मग आता काव्या खरं सांगते की असं काही नाहीये काकू। मग आता काव्य म्हणते उलट मी हा फोटो जाळत होते कारण मला माझ्या भूतकाळातील एकही आठवण माझ्यासोबत नको आहे आता। तेव्हा मानिनी वैतागून म्हणते अगं बास कर ग, बास कर तुझी ही नाटकं, तुझा हा साळसूतपणाचा आव्हान न थांबव आता। त्यावेळी आता काव्य म्हणते मी अजिबात नाटक करत नाहीये, अहो मी खरं ते सांगतेय काकू, असं काही नाहीये आणि मी नाही फसवत आहे तुमच्या पार्थला आणि खरंच माझं कुणाबरोबरही अफेअर नाहीये, तुम्ही विश्वास ठेवा जरा माझ्यावर, असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते नाही ओ काकू माझं कुणावर अफेअर नाहीये। मग आता बिचारी अगदी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मानिनी ना आता तिचा हेकाच सोडत नाही, ती उलटच काव्याला म्हणते नाही आहे ना तुझं अफेअर, मग आता ना तू ते सिद्ध करून दाखव, आता दाखवशील का तू हे सिद्ध करून। आता एक काम कर, आता या मुलाला ना ज्याच्याबरोबर तुझं अफेअर होतं ना तू त्यालाच माझ्यासमोर आणून ना उभं कर आणि त्यालाच मला सांगू दे की तुमच्यात आता तसं काहीही नाहीये, तरच मी अगदी मान्य करेन। हे ऐकून आता काव्याला हादरा बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते। काव्या धक्क्यानेच मानिनीकडे बघते। तेव्हा काव्य म्हणते काकू हे कसं करू मी, अहो हा मुलगा तर तुमचा, असं म्हणून आता ती तोंडातला शब्द जरा तोंडातच ठेवते। तेव्हा मानिनी तिच्याकडे खूप वेळ आता बघतच राहते। तर आता काव्याला आता गुरुजींचं बोलणं लगेचच आठवतं की कशा प्रकारे गुरुजींनी सांगितलं होतं की विसर्जनानंतर काव्य तू चक्रव्यूहात अडकणार आहे आणि तुझ्या ओठावर ते उत्तर असेल, तुला सगळेजण जाब विचारतील पण ते उत्तर तू बोलू शकत नाहीये। काव्याला आता कळून चुकलेलं असतं, ते चक्रव्यूह त्या दिवशीचं नव्हतं, ते आजच्या दिवसाचं होतं चक्रव्यूह आणि गुरुजींचा रोख नेमका याच दिवसाबद्दल होता। तेव्हा मानिनी पुन्हा हिसक करते आणि म्हणते अगं दे ना उत्तर, आता तू का बरं गप्प बसलीस। काव्या बिचारी आता खूपच रडू लागते आणि म्हणते की काकू प्लीज
मग आता मानिनी म्हणते, हे बघ, तुझ्या गप्प राहण्यातच ना तुझं उत्तर मिळाले. आता एक क्षणसुद्धा मी तुला माझ्यासमोर उभी ठेवू शकत नाहीये. असं म्हणून तो जाळलेला फोटो आता लगेचच ती फेकून देते आणि काव्याचा जोरात हात पकडत म्हणते, निघ निघ तू या घरात ना, आता निघ. मग आता काव्या म्हणते की काकू, अहो काकू, काय बोलताय हो तुम्ही, काय बोलताय नक्की? अहो पार्थला, असं म्हणून आता ती पार्थबद्दल काही सांगणार. त्याचवेळी मानिनी म्हणते, पार्थचं नाव सुद्धा नको घेऊस तू तुझ्या या घाणेरड्या तोंडातनं. त्याला सांभाळायला, त्याला समजवायला त्याची आई ना खमकी आहे. तू आता पार्थचा विचार करू नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. मी माझ्या पार्थला समजावेन आणि डिवोर्स पेपर पाठवेन तुझ्याकडे. हे ऐकून काव्याचा आता धक्क्याने मानिनीकडे बघते की डिवोर्सची भाषा आता मानिनी करायला लागली. त्याच वेळी आता ती म्हणते की माझ्या पार्थला तळागाळामध्ये नेण्याऐवजी तू ना तुझी वाट धर, तू आता निघ, इथून निघ. असं म्हणून काव्याला लगेचच मानिनी आता हात धरून पुन्हा एकदा बाहेर काढू लागते. पण काव्याना आता तिच्या मतावर अगदी ठाम असते, स्पष्ट असते. म्हणून ती आता रागातच म्हणते, मी इथून बाहेर जाणार नाही, अजिबात नाही जाणार तर. आणि मी आत्ताच सांगते मानिनी काकू, मी आत्ता इथून जाणं म्हणजे ना मान्य करण्यासारखं होईल. कारण मी कुठलंही पाप केलेलं तर नाहीच आहे आणि गुन्हासुद्धा केलेला नाही आहे आणि मी कुठलाही गुन्हा मान्य करणारच नाही आहे. मग आता मानिनी म्हणते, सिद्ध करून दाखव. काव्या म्हणते, नक्कीच दाखवेन. तेव्हा कसं दाखवशील मग तू, असं मानिनी विचारते. तेव्हा काव्या म्हणते, आता उत्तर नाही आहे त्याचं माझ्याकडे, पण मी म्हटलंय ना तुम्हाला दाखवेन, म्हटल्यावर दाखवेनच. तेव्हा कधी दाखवणार, असं मानिनी म्हणते. तेव्हा वेळ द्या मला थोडासा, असं काव्या म्हणते. अहो हात जोडते मी तुमच्यासमोर, तेवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. त्यामुळे प्लीज प्लीज मला थोडा वेळ द्या. मग आता ठीक आहे, दिला वेळ, पण तोपर्यंत माझ्या पार्थपासून ना तू लांबच राहायचं, अशी मानिनी ताकीद देते आणि त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस. तुला आहे का मान्य? तेव्हा काव्या आता विचार करत राहते. तिला खूप वाईट वाटतं. मग मानिनी रागातच म्हणते, अगं विचार काय करत बसलीस, आता ना मला अगोदर उत्तर हवंय तुझ्याकडनं. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे मान्य मला. मग मानिनी आता खाष्ट सासूसारखी लगेचच तिच्याकडून वचन सुद्धा मागू लागते. तेव्हा आता काव्याने अजूनही वचन दिलेलं नसतं. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि काव्य दार उघडा, अहो काव्य दार उघडा, तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे, असं तो म्हणतो. मग आता इकडे मानिनी म्हणते, काय ग, स्वतःवर विश्वास नाही आहे का? तू स्वतःला अशी सिद्ध करून दाखवेन, तुझा आहे ना विश्वास, मग दे की वचन. तेव्हा काव्या लगेचच आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मानिनीच्या हातावर हात ठेवते, अनवचन देते. तेव्हा मानिनी आपले अश्रू पुसते, पुढे जाते, दार उघडते. आता पार्थला वाटतं की काव्याच आहे. तेव्हा तो लगेचच आपल्या स्टाईलमध्ये तिच्यासमोर त्या शॉपिंगच्या बॅगात पकडतो. मानिनीला असं समोर पाहून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. तो आतमध्ये काव्याकडे बघतो तर काव्यासुद्धा रडत असते. मग आता पार्थ म्हणतो, काय गाय, इथे काय करतीस आणि दरवाजा का लावला होता? तेव्हा पार्थ विचारतो, काय ग, दरवाजा बंद करून बायकोला काही त्रास देतेस का ग तू? त्यावेळी आता गंमत करतोय मी, असं पार्थ म्हणतो, कारण या दोघीही ना अगदी सिरियस झालेल्या असतात. त्याचवेळी आता मानिनी म्हणते, अरे आमच्या दोघींचं ना एक सिक्रेट आहे. आता सिक्रेट आहे म्हटल्यानंतर बाहेर ऐकायला जाऊ नये असं मला वाटलं. तेव्हा तुमच्या दोघींमधलं कसलं सिक्रेट, असं पार्थ विचारतो. मानिनी म्हणते, आता दोघींमधलं आहे ना, मग तुला कसं सांगणार रे पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो, आई मला लफवाछफी केलेली आवडत नाही, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा काव्याला आता अजूनच मोठा धक्का बसतो. ती आता पार्थकडे पाहतच राहते. तर मानिनी म्हणते, अरे हो की, आणि लपवाछपी केलेलं तुला आवडत नाही का, असं म्हणून ती काव्याकडे देखील बघते. अरे बाकी कोणीही लपवाछपी केली ना पार्थ, तरीही मी आई आहे तुझी, मी तर कधीच नाही करणार. आता मीच सांगते तुला, कारण काय झालं ना, काव्याला माझ्याशी बोलायचं होतं. तिची परीक्षा जवळ आली आहे, अभ्यासाचं टेन्शन आले, त्यामुळेच अभ्यास करायला ती आता अगदी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार आहे. तेव्हा पार्थला आता धक्का बसतो आणि तो विचारतो, पण गेस्ट रूममध्ये कशाला? अहो माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करते का काव्या, असं पार्थ काव्याला विचारतो. काव्याकडे मात्र या प्रश्नाचं आता उत्तरच नसतं. मग आता तिला नाही रे, पण तू नक्कीच डिस्टर्ब होशील, असं मानिनी म्हणते. तेव्हा म्हणजे असं आता मानिनीला पुन्हा एकदा पार्थ विचारतो.
मानिनी हसते आणि म्हणते तसं नाही रे, म्हणजे अरे तुला माहिती आहे ना तिला किती अभ्यासाचं टेन्शन येतं आणि तिने एकदा मनावर घेतलं तर तिला ते करायचीच असते गोष्ट, त्यामुळे ना अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे रे पार्थ, असं मानिनी सांगते. आणि तिने IAS व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? तेव्हा पार्थ म्हणतो ऑफकोर्स हो आहे, तिने IAS व्हावी अशी इच्छा, पण असं गेस्ट रूममध्ये असं तो म्हणतो. त्याचवेळी आता मानिनी म्हणते मग जाऊ दे ना तिला गेस्ट रूममध्ये अभ्यासासाठी. तेव्हा काव्याचे डोळे अक्षरशः पाणवतात. खरं तर तिला या रूममधून कुठेही जायचं नसतं, त्यामुळे ती एकदमच शांत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता नंदिनी ही जीवाला विचारते की हो तुमच्या मीटिंग आता कशा झाल्या? तेव्हा आता जीवा म्हणतो माझा एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करण्या इतका नाही वाटला आणि खरं तर काहीच पॉझिटिव्ह घडलं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे पण उमेद हरायची नाही. तेव्हा लगेचच जीवा म्हणतो नाही त्याची तर मला अजिबातच चिंता नाही आहे, कारण माझी उमेद ही माझ्यासोबत राहते ना. तेव्हा नंदिनी विचारते कोण? तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो हे काय माझी उमेद? तर आता दुसरीकडे पार्थ आणि काव्य हे दोघेही रूममध्ये असतात. त्यावेळी आता पार्थ म्हणतो हे पहा, हे घड्याळ ना नाडीवर चालतंय, ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना त्या दिवशी समजून जा की माझी नाडीसुद्धा बंद. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच आता काव्याला हादराच बसतो आणि ती लगेचच पार्थचा आता तोंडच बंद करते. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघत राहतो, कारण काव्याला आता पार्थबद्दल कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनात नको असतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.